महत्त्वाची बातमी, बच्चू कडू यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल ते करणार आहेत, पण त्याआधी त्यांचा प्रवेश होणार आहे। शिवसेना वाढीकरता यापुढे काम करू असं बच्चू कडू म्हणाले आणि बच्चू कडूंनी विधान परिषदेसाठी फॉर्म भरलेला आहे। शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी त्यांनी फॉर्म भरलेला आहे। प्रहार सामाजिक संघटना म्हणून काम करणार, राजकीय पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होणार। आत्ताची अपडेट अशी आहे की बच्चू कडूंनी विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केलेला आहे। ते शिवसेनेकडून अर्ज दाखल करणार होते, तसा अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे, अशी आत्ताची अपडेट आहे। महत्त्वाची बातमी, 3च वाजता पर्यंत वेळ आहे अर्ज दाखल करण्यासाठी। बच्चू कडू यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। बच्चू कडू शिवसेनेमध्ये प्रवेशाचं हे पत्र, बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केल्याची माहिती मिळते आहे। बच्चू कडू यांची जी प्रहार राजकीय पक्ष आहे तो शिवसेनेमध्ये विलीन करणार आहेत आणि सामाजिक संघटना म्हणून प्रहार काम करतच राहील, जी कायम काम करत राहिलेली आहे दिव्यांगांकरता, शेतकऱ्यांकरता, अल्पसंख्याकांकरता, तर ती काम करतच राहील सामाजिक संघटना। फक्त पक्ष मात्र विलीन होईल शिवसेनेमध्ये। बच्चू कडू यांना येत्या काही महिन्यांमध्ये मंत्रिपदाची सुद्धा ऑफर दिली गेलेली आहे आणि त्यांचा जो महत्त्वाचा मुद्दा होता दिव्यांग मंत्रालय असावं, तर त्याच्याविषयी सुद्धा शिंदेंनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। बच्चू कडू यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे, त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्याचीच लगबग आपण बघत होतो।